हॅलो नमस्कार. आज आम्ही म्हणजे रात्री चाललो पर्यटनाला, एक गावच्या खेकड्यांचा आस्वाद घ्यायला. आणि योगाकडे पाऊस भरपूर होता आणि आता आम्ही आलो आहे दापोली तालुक्यातील साकुर्डे या गावात. आणि त्या गावामध्ये हा इथे एक मोरी आहे, म्हणजे पूल आहे छोटासा. आणि तो पुलावरून पाणी डायव्हर्ट होतं. हे बघा, हे इथून ह्या साईडनी हे बघा इकडे निघालं बाहेर आणि खाली चाललं. तर आता आमचे इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती केली आणि तो पाईप जे टाकले सिमेंटचे आत 6 पाईप आहेत, त्याच्यात तो गाळ पावसाचा म्हणजे प्रवाहामुळे वरून आलेली झाडं वाहून फांद्या वगैरे, तर ते त्यामुळे तो चॉकअप झाले. आता ते मोकळं करण्याचं काम चालू आहे. थोड्याच वेळात तुम्हाला व्हिडिओ दाखवीन जे हे पाणी थांबणार आहे आणि ते मोरीच्या पाईपातून पास होणार आहे. तसे आमचे कार्यकर्ते आहेत तिथे म्हणजे जोमाने लागले. पाण्याचा स्रोत बघा इथं कसं तुडुंब असं हे हा तलाव झाला आहे एक प्रकारे. इथे एवढं पाणी कधी साचत नाही. आणि खालचा भाग दाखवतो तुम्हाला, त्या पाईपातून पाणी कमी येते काही. हे बघा, हा जो एक पाईप आहे बघा, ह्याला पाणी कमी येतं, ह्याला थोडंफार बरं आहे. हा मधला तर पूर्ण चॉकअप झाला आहे. हा पूर्ण 2 चॉकअप झाले बघा. हा फ्लो दिसतो, हा पण चॉकअप आहे. तो पुढचे 4 बघा, 3 4 5 6 7 8 9 आहेत. 9 मोठे पाईप आहेत सिमेंटचे गोलवाले. परंतु हे बघा, हे चला लवकर आटपा. आणि हे आमच्या इथले ग्रामस्थ आहेत, ते काम करत आहेत जोमाने, त्यांच्या आखल्याप्रमाणे टेक्निशियन आहेत ते. आणि ही फांदी बघा, ही फांदी जी ओढतात नाही ते अशी आतमध्ये घुसलेले आहे की ती काढणं कठीण आहे. कारण का पूर्ण एकात एक असं ते जाळं तयार झालेलं आहे. हे बघा, हे असं, हे बघा, हे बघा, पूर्ण असे बघा हे. त्यामुळे पाण्याने तिकडून डायव्हर्शन घेतलं आहे लेफ्टकडून ह्या, आणि ते रोडवर आले. आणि शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी सुद्धा आज सकाळची शाळा होती. पाणी आता उसरलं आहे, पण पाणी खूप होतं, या पुलावर पाणी होतं, त्यामुळे मुलांच्या पण दांड्या झाल्या. ग्रामीण भागात अशीच परिस्थिती असते. त्यांनी वर्ग शिक्षकांना फोन करून कळवलं आहे, ती वेगळी गोष्ट, पण हा नेहमीचा प्रकार असतो त्यांच्यासाठी, हा सीझन. आणि ते बघा काढत आहेत ते अशा प्रकारे. मी स्वतःसुद्धा इथे जातीने लक्ष देतो आहे. मी सुद्धा आलो आहे. माझं नाव सुरेश वालम. हे बघा, हाय अशा प्रकारे. पाऊस आता थोडासा थांबला आहे. आणि माझी क्लिप जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि लाईक करा. धन्यवाद.